नमस्कार मावशी. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? राहतो. किती दिवस झाले तुम्हाला सर्वज्ञ निसर्गोपचार केंद्रामध्ये ॲडमिट होऊन? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. तुम्ही आले तेव्हा कशा दिसत होत्या? तुम्हाला उचलून आणलं होतं बरोबर, गाडीतून. तुमच्या मुलीने तुमच्या मुलाने उचलून आणलं होतं. रडत होत्या तुम्ही अक्षरशः, हो ना? किती रडत होत्या तुम्ही, बघवत नव्हतं तुमच्याकडं. इथल्या स्टाफने तुम्हाला कसं बरं सांभाळलं ना, चांगलं सांभाळलं. हो का? मग तुम्हाला जेवण जात नव्हतं हा, जेवण नव्हतं. घरी तुमच्या, बरोबर ना? इथं आल्यावर तुम्हाला जेवण जायला लागलं. जेवण जायला काय काय ट्रीटमेंट केली इथं? भरपूर केली ना मस. हो ना? आता किती टक्के तुम्हाला आराम पडलाय? बरंच म्हणजे चांगलं. 90%. ओके. आता खणखणीत म्हणजे तुम्हाला आता टॉयलेटला जाता येईल, बरोबर ना? तुम्हाला टॉयलेटला जाता येत नव्हतं, तुमचं स्वतःला काही घेता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, बरोबर ना? आता तुम्ही स्वतः हाताने सगळ्या वस्तू घेऊ शकता, पाणी घेऊ शकता, जेवण घेऊ शकता, टॉयलेटपर्यंत जाऊ शकता, बरोबर ना? हां, आता इथून पुढे तुम्हाला इथं काय सांगितलं, कशी काळजी घ्यायची घरी गेल्यावर, तुम्हाला काय काय पथ्य दिलेले आहेत, बरोबर ना? हा, दिले. पथ्य दिलेत तुम्हाला. ते सगळं पाळायचं निसर्गोपचारच्या नियमाप्रमाणे, बरोबर ना? त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं जेवण, तुमची जीवनशैली, हां, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळं पाळणार ना? हां, निसर्गोपचारच्या पद्धतीनेच तुमची जर जीवनशैली असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर तुम्हाला कुठल्याही दवाखान्यात जायची गरज नाही, बरोबर? असंच तुम्हाला इथं शिकवलं ना? हां, छान. तुम्ही इथं आल्याबद्दल, राहिल्याबद्दल, आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. येत राहा आणि लोकांनाही सांगा. काय सांगता तुम्ही लोकांना मग? म्हणजे दवाखान्यात जायला सांगा. हां ना? चांगला अनुभव आला ना तुम्हाला इथं? धन्यवाद, धन्यवाद.